तर मित्रांनो, आता मी तंजावर बसस्टँडवरून श्रीरंगमला निघालो आहे आणि आता हा ओल्ड बसस्टँड आहे. आता ओल्ड बसस्टँडवरून मी न्यू बसस्टँडला चाललो आहे आणि मग तिकडून मी श्रीरंगमला जाणार आहे. हार्डली इथून 1 तासावरती श्रीरंगम आहे. मग तिथे दर्शन घेऊन मग रात्रीची माझी ट्रेन आहे परत मदुराईला. आता मी तंजावरचा जो न्यू बसस्टँड आहे ना तिकडे आलो आहे आणि ही माझ्या जी मागे बस आहे ही त्रिचीला जात आहे. या बसने मी त्रिचीला जाणार आहे आणि मग तिकडून सिटी बसने श्रीरंगमला जाणार आहे. माझा तमिळनाडूचा प्लॅन आहे ना पूर्ण अचानक बनायक ठरलेला आहे. त्यामुळे इथे मी कुठलीच बुकिंग नाही केली आहे. मी पूर्ण पब्लिक ट्रान्सपोर्टने फिरतो आहे. मला अंदाज होता की इथे बऱ्यापैकी बस आहेत आणि सगळीकडे बसची फ्रिक्वेन्सी पण चांगली आहे. त्यामुळे मी डायरेक्ट कुठेही जातो आहे आणि आता माझ्याकडे अर्धा दिवस होता त्यामुळे मी श्रीरंगमला जायचं ठरवलेलं आहे. आता बघूया श्रीरंगमला किती पोचतो आणि किती वेळ लागतो पोचायला. आता हार्डली 4 वाजले आहेत. तर तासाभरात त्रिचीला पोचलं पाहिजे आम्ही. आणि मग त्रिचीवरून श्रीरंगम फक्त 7 किलोमीटर आहे. तर तेही 15-20 मिनिटात किंवा अर्ध्या तासात मॅक्स पोचून जाऊ मी. मग दर्शन घेऊन मग तुम्हाला मी सांगतो तिकडे गेल्यावरती तिथला अनुभव. तर तंजावरपासून ना तंजावरचा जो न्यू बस स्टँड आहे तंजावरच्या न्यू बस स्टँडपासून त्रिचीचं जे तिकीट आहे ते 43 रुपीज आहे. आणि हार्डली 1 तासाभरात आम्ही तिकडे पोहोचून जाऊ. मग त्रिचीवरून मग श्रीरंगमला आम्ही दुसरी बस करणार आहोत. जी सिटी बस आहे तिचं पण तिकीट काय हार्डली 15-20 रुपये असेल. ते जे काय असेल ते मी तुम्हाला तिकडे जाऊन सांगतो. आता चला आधी आपण त्रिचीला पोहोचूया. आता मी त्रिचीला पोचलो आहे आणि आता त्रिचीवरून मी श्रीरंगमला जात आहे. त्याच्यासाठी पण सिटी बस किंवा रिक्षा मिळून जाईल. तर आता मी बस पकडून तुम्हाला कळवतो पुढे. चला. तुम्हाला आपला श्री रंगनाथ स्वामी मंदिराचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज माझा तमिळनाडूमधला शेवटचा दिवस आहे. माझी आज 11 वाजता ट्रेन आहे मदुराईवरून. पण त्याआधी मी आता मीनाक्षी टेम्पलमध्ये जातो आहे. तिकडे दर्शन घेणार आहे आणि मग परत स्टेशनला येणार आहे. आणि मदुराईवरून मीनाक्षी टेम्पलला जास्त लांब नाही आहे. हार्डली 1 किलोमीटर अंतरावरती आहे. तर मी आता चालत आधी मंदिरात जातो, दर्शन घेतो. मग येताना काहीतरी नाश्ता करून परत स्टेशनला येईन आणि मग ट्रेन पकडून मुंबईला. कारण मित्रांनो, आत्ता आमचं मीनाक्षी मंदिरात दर्शन घेऊन झालेलं आहे. मंदिरात व्हिडिओग्राफीला परवानगी नाही. फोन कॅमेरा सगळं बाहेरच लॉकरमध्ये ठेवून जावं लागतं. त्यामुळे मला आत काही व्हिडिओ काढता आले नाहीत आणि बाहेर पण जास्त काही ते लोक शूट करायला देत नव्हते. त्यामुळे मला मीनाक्षी मंदिरचं काहीच फुटेज घेता आले नाहीत.
पण काहीच गर्दी नव्हती आज. हार्डली 15-20 मिनटात आमचं दर्शन झालं. आज मधला दिवस असल्यामुळे कमी गर्दी असेल असा माझा अंदाज आहे. या ट्रिपमध्ये मी रामेश्वरम, मग रामेश्वरमचा परिसर, मग तिथून धनुषकोडी आणि तिकडून मग रात्री मी रामनाथपुरमला आलो. रामनाथपुरमवरून ट्रेन पकडून मी रात्री त्रिचीला आलो. त्रिचीवरून मी कनेक्टिंग ट्रेन पकडून तंजावरला आलो. तंजावरला येऊन मी दुसऱ्या दिवशी बृहदेश्वर मंदिर बघितलं. मग बृहदेश्वर मंदिर बघून मी दुपारी त्याच दिवशी परत त्रिचीला येऊन श्री रंगनाथ स्वामी मंदिरात गेलो होतो आणि तिकडून मग मी रात्री परत मदुराईला आलो आणि सकाळी आज मीनाक्षी मंदिराचं दर्शन घेऊन आता मी 11 वाजताच्या ट्रेनने मुंबईला जाणार आहे. तर अशा प्रकारे माझा हा तमिळनाडूचा दौरा होता. अचानक काहीच प्लॅन नव्हता याच्यात आणि सगळे अचानक भयानक ठरलेले प्लॅन होते आणि त्यामुळे मी कुठेच बुकिंग राहायची वगैरे काही केली नव्हती आणि फक्त माझं येण्या जाण्याचं तिकीट होतं. त्यामुळे तुम्हाला हा प्लॅन जरा दगदगीचा वाटेल, पण तुम्हाला काय काय कवर करता येईल ह्याचा एक रफ आयडिया येईल तुम्हाला या व्हिडिओमधून. तुम्हाला आपला हा तमिळनाडूचा दौरा कसा वाटला ते नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर आता भेटूयात नवीन कोणीतरी ठिकाणी. तोपर्यंत खुश राहा.